डॉक्टरांनी सोडून द्याले. किती वेळचा गेला पियुष? ना आतापर्यंत आला नाही. काय म्हटलं काय नाही त्यानं. आता गडबडीत होता, काय विचारू त्याले. डॉक्टरनं चेकअप गिकअप केलं आणि सलाईनही लावली वाटते राधिकाले. चांगलीच तब्येत खराब झाली तिची. पोटी फिकरच नाही करत ना, स्वतःची फिकरच नाही करत. आता केव्हा येते काय माहिती. पण हे मंदाई नाही दिसून राहिली आणि रश्मी नाही दिसून राहिली. दोघी जशा का गायब होऊन गेल्या. घरात डॉक्टरही आला आणि चाललाही गेला, तरी कोणाला काही फिकरच नाही आहे. मंदा, ओ मंदा, रश्मी. काय झालं व काय म्हणून राहिले? का हो म्हणता, तुला काहीच फिकर नाही आहे काय? म्हटलं तर राधिकाले पाहिले, डॉक्टरही आला, चेकअपही झालं. तिला सलाईन लागली म्हणते. तो पियुष सांगून गेला आता, आणि त्या डॉक्टरला सोडायला गेला. त्या पोरीच्या पोटात काहीच नाही म्हणते. सकाळपासून काही नाही खाल्लं तिनं. जरासं करून द्या ना तिला, पातळ गितळ काही खिचडी विचडी बनवून द्या. आणि काही म्हणत असेल तर ते करून दे. जरासं चहा घ्या दे तिले करून. आणि जेव्हा तुम्ही बिमार राहता तेव्हा ते पोरगी करते ना, इकडे कर तिकडे कर, घरचंही कर. आणि आता म्हटलं ते बिमार पडली तर तिच्या इकडे खायला द्यायला कोणीच नाही. आणि संध्याकाळचं काय करून राहिले? स्वयंपाक गिंपाक करता का नाही करत दोघी मायले की? का बस घुसल्या राहता? हा करतो ना, करतो. थांबा, रश्मीला सांगतो मी. आता तिची तर तब्येत खराब आहे तुमच्या सुनीची. आता आम्हालाच करा लागन. तसे आमचं घर होतं, आम्हाला तर करावंच लागन. बाप्पा कोणाला सांगणार आहे आम्ही. थांबा, तिला म्हणतो मी संध्याकाळचा स्वयंपाक करायला. संध्याकाळचाच नाही. आता तो पियुष म्हणून राहिला होता, तिला सोडून येतो म्हणे माहेरी म्हणे. आता म्हटलं घरदाराचं सगळं तुम्हालाच पाहा लागन. आणि त्या रश्मीला सांगून दे, लय झालं म्हणा इथे पण. आता तिथं कामाची म्हटलं जीवावर येऊन राहिली होती तर इथं आली ते. कामाच्या धाकानंच आली ते, बाकी काहीच्या नाही आली. आणि आता तू तिला डोक्यावर बसून घेऊन राहिली. बिलकुल तिच्या इकडे स्वयंपाक दे आणि करा दोघी मिळून. काय करता काय नाही करत तो. तिचा हातभावर तू लाव, नाही तर तू करत बसशील ना अजून बिमार पडशील. तिला लाव, जराशी नेट लागायला पाहिजे तिले, थोडासा ना थोडासा. आणि जा पहा बरं काय करता तो स्वयंपाक दोघी जणी. पटकीने जेवते ते करून घ्या. आता तसंही उशीर झाला म्हटलं. आता तुम्ही तर पाहिली राधिकाची वाट. ते आता उठण मग उठण, आता उठण मग उठण. पण त्या बिचारीची तब्येत बरोबरच नव्हती ना. चांगली राहिली असते तर उठली असते, तिनं स्वयंपाकही केला असता. आणि किती गैराच्या भोकाची आहे हो तू म्हणता. कसे बोलून राहिले तुम्ही? कसे बोलून राहिले? तुमची जीभ कुकडे चालली म्हटलं. काय बोलतो मुले तू? घराला जाडजूड नाही लागली, दिवा नाही लागला देवाजवळ. काय होय हे? सगळं त्या पोरीच्या भरोश्यावर टाकून देता आणि स्वतः मस्त आराम करता. जराशी जाडजूड गिजूड करा ना घराची, का असंच राहू देता? गैराच्यासारखं पडलं म्हटलं घर. जरासं साफसूफ ठेवत जा. आता ते पोरगी चालली म्हटलं, जराशा घराच्या इकडे ध्यान दे जा. नाही तर बस आराम करत राहून खोलीत, तर तू पळत राहशील तिकडे बाहेर. तुला तर बाहेरचंच पाहिजे ना. इथं बस तिथं बस, इथं गोष्टी कर तिथं गोष्टी कर. आणि त्या पोरीला म्हटलं मस्त आराम करायला पाहिजे. आता दोघी जण, तुम्ही दोघी घराचं पहा, त्या जवळला नाही तुम्ही वावरात. लय झाला आता. काय म्हणते तो पा स्वयंपाकाचा ताल जोड लावा आता. हो लावतो. काही झालं का? बस शेपारल्यासारखे मयावरच येते ते. काही झालं का? त्याला फक्त मीच दिसतो ना, मीच दिसतो त्याला. बाकी त्याला कोणीच नाही दिसत. सुनेले तर पप्पा फुलासारखं ठेवते. आणि पोरीले आणि बायकोला असं समजते का याची काही हेच नाही आहे का? इज्जतच नाही का याची काही? कोणाही समोर काही बोलायला बसते. मा टच करतो ना आता स्वयंपाक करतो ना, कराच लागन. कोणाला सांगू आता? कोणाला सांगू? म्हणतो त्याला रश्मीला कर म्हणून आता स्वयंपाक. अरे आला काय पियुष? काय म्हणे डॉक्टर? तू गडबडीत चालला गेला. काय म्हणे तो काही म्हणे चिंता करायची बाबत नाही आहे ना म्हणे. अहो बाबा, राधिकाला लय ताप आहे. आता कसं एवढ्या दिवसापासून तिचं दुखून राहिलं असं, तिनं काही सांगितलं नाही. ते तापही चांगलं मुरून गेलं अंगात. आता म्हटलं डॉक्टरने एक गोळी दिली होती, ते दिली मी तिले, ते खाल्ली तिनं. मग थोडंसं थंड वाटून राहिलं होतं, तर मग सलाईन लावून दिली. तर आता डॉक्टर म्हणे कोर्स करायला लागते म्हणे सलाईनचा 2-3 दिवसाचा म्हणे. तर मी म्हटलं मग तेले म्हटलं नाही, म्हटलं ते चालली, म्हटलं तिला सोडून येतो म्हटलं मी माहेरी. तर त्या बाऱ्यातच बोलून राहिलो होतो, म्हणून गडबडीत निघून गेलो आम्ही. चेकअप केला ते ना, त्याचे पेशंटही होते ना बाबा तिथं दवाखान्यात. मग इथं जास्त वेळ काही देत नाही ना ते. इथं ये जायपर्यंत त्याचे तिथं किती पेशंट पाहिणं होते. आपण देतोच किती त्याला 200 रुपये. आणि तिथं म्हटलं त्याचे किती पेशंट होऊन जाते, 400-500चे पेशंट होऊन जाते. तिथं आपल्या गावाचं हे आहे म्हटलं, म्हणून आपल्या इथं जास्त काही फी वगैरे आहे नाही डॉक्टरीची. 100 नाही तर 150, हद झाली 200. आणि शायरीने गेलं ना बाबा, तर घरी यायचे म्हटलं 500-500 रुपये घेते. तरी तर आपले इथे डॉक्टर चांगले आहे. एक वेळा म्हटलं का बात चून जाते. हो पिंट्या, बरोबर बोलून राहिला तू. तसंही नाही काय, ते डॉक्टर नाही का चांगलेच आहे. माग तू याई पडली होती तर तेव्हा त्याला चाललं होतं ना मी घरी, बातच चालले होते ते. हो ना बाबा. बाबा मी काय म्हणतो, आता मी बोललो म्हटलं डॉक्टरांशी. मी त्याला म्हटलं आता 2-3 दिवसाचे सलाईन म्हणून राहिले ते. त्याला म्हटलं तुम्ही औषध लिहून द्या म्हटलं. आणि मी नाही काय ते औषध घेतो. आणि राधिकाला जेव्हा सोडेन ना घरी नेऊन उद्या, तर तिथंच एखादा डॉक्टर पण, आणि ते औषध तर लिहिलंच आहे. त्यानुसार मग तो बाकीचं ट्रीटमेंट करून घेईन तिचं. अशक्तपणा लय आला बाबा तिले. ते नाही काय काळजी घेत नाही ना, स्वतःची काळजी घेतच नाही. सगळीचं ख्यालदान ठेवते ते, पण स्वतःचा ठेवतच नाही ना. हो बरोबर बोलून राहिला तू. पण आता सकाळीच नेतं काय तिले? मग तू ऑफिसचं
नाही बाबा, उद्या सुट्टी काढतो. लावतो ना फोन साहेबाले फोन लावतो आणि म्हणतो का बा उद्या येत नाही म्हणून मी. हां, आणि संध्याकाळपर्यंत वापस येऊन जातो बाबा, थांबत नाही तिथं. कारण की मला इकडे काम आहे ना. मग इकडे नाही गेलं तिकडचे पैसे कपन मग. आणि आता ते चालली तर राधिकाच्या घरची परिस्थिती काही एवढी चांगली नाही आहे. आता एकटा भोका मारणारा आणि तिघं जण खाणारे ते, असं होऊन जाईल. आणि आता तिला औषध पाणीले पैसे नाही लागन काय. तर मग मन होऊन राहिलं तर बाबा का तिच्या हाती म्हटलं 10,000 रुपये देऊन देतो. तिथं औषध पाणी सगळं काही करून घेईन ते तिथंच. आता आपण तिला बिमार नेऊन घालू आणि तिच्या इथं जाते वावरात. भाऊ जाते कामावर. पण एवढे पैसे कुठे लावून ते बिचारे, एक तर गरीब म्हटलं घरचे. तर म्हणून म्हटलं देऊन दे म्हटलं तिच्या हातात पैसे. हो, बरोबर बोलून राहिला तू. हे बरोबर गोष्ट केली त्या. आता आपल्या घरचं काम करून राहिली ते, आपल्या घरचं सगळं करून राहिली, आपल्या घरचं सगळं हिचं ख्याल द्यान ठेवून राहिली. तर तिचं आपल्याला ठेवाच लागन ना. ठेवा नाही लागन काय. आता किती करते रे ते आपल्यासाठी. सगळं वेळेवर देते. मला तर हे वाटून राहिलं का तिच्याशिवाय घर किती सुनं लागन. पण तिला पाठवणे गरजेचं आहे ना. आणि मी तर म्हणतो 10च्या जागी 12,000 देऊन दे तिच्या हाती. ते काही जास्तीचा खर्च काही करत नाही. जेवढे लागन तेवढेच खर्च करन ते. आणि काय रे म्हणून तिच्या घरचे लोक म्हणून तिथं बिमार पाडलं म्हणून आणि दुरुस्त करायसाठी ना इथं आणून ठेवलं काय म्हणून. ते जे बोलणे झाले पाहिजे. हे बरोबर विचार केला त्या. आता जाय पहिले तू तिच्या इकडे लक्ष दे. नाही तू यायला म्हटलं तिच्यासाठी काहीतरी कर म्हटलं, पतली खिचडी काही. आता तिनं सकाळपासून काही खाल्लं नाही खाल्लं. हो बाबा, काहीच नाही खाल्लं तिने सकाळपासून. इकडे जाय तिकडे जाय त्याच्यातच राहिली ते. आणि काम करण्यात काहीच नाही खाल्लं. सांगितलं काय तुम्ही आईले? बरं मी पाहतो किचनमध्ये पहिले जाऊन पाहतो आईनं काय केलं तर. मग तिच्यासाठी घेऊन जातो. आता बाबा तिच्याकडून उठणंही निघून राहिलं. आता तिला सगळं तसंच द्यायला लागत. आणि आता मी काय राहतो काय मग तिची सेवा करायसाठी घरी. आणि याच्यावर मला काही भरोसा आहे नाही आईवर आणि रश्मीवर. म्हणून बाबा मी विचार केला तिला सोडूनच देतो. तुम्ही काय म्हणता याच्यावर? अरे लय चांगला विचार केला. त्यामुळे काय विचारतो. तुम्हाला तुमचं सगळं समजते बरोबर. आणि जो विचार केला ना त्या तो एकदम बरोबर निर्णय घेतला त्या. तू काही नको हे करू. आता तिला आराम करू त्याचा असं तिला तिथं सोडायला लागन. इथं काही ह्या आराम करू त्याच्यावर काही तिले जराशी तब्येत चांगली लागन. काही कर ते कर लागून जाईल तिच्या मागं. तर म्हटलं चांगला विचार केला आणि चांगला निर्णय घेतला त्या. पण जाय पाय बरं तू यायले पाय काय करून राहिली तर केलं का नाही केलं तर काही. आता गेली पण ते आता रश्मीच्या रूममध्ये गेली का इकडे गेली तर. बरं बाबा पाहतो ना मी. बाप्पा काय हो हे भांडे? हे कसे फेकले? रश्मीने फेकले का हे? अरे 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 ह्या पोट्टीला कोणत्या गोष्टीची सुधच नाही येऊन राहिली. सुधारच नाही तिला कोणत्या गोष्टीचा. आवाज येतो ना तिले काय हो म्हणून हे घनानं काम. काय हो हे आता एवढे मोठे भांडे उचलू? इथे बेसिन दिसून राहिलं का तिले? बेसिन मध्ये टाकून द्यायला लागत होते भांडे. खरकटे होते तर पोट्टीचं काय करावं होतं. रश्मी काय झालं माया आईले? नुसते रश्मीच करत राहते. आली येऊन राहिली. काय झालं बाई? काय म्हणून राहिली तू? अहो काय म्हणून राहिली म्हणतो मले? हे काय होय? हे भांडे म्हटलं हे भांडे कोण पाडले खाली? भांडे काय खरकटे होते आई ते. जागा नव्हती किचन जवळ. मला काही दिसून नाही राहिलं होतं. चहापत्ती कुठं आहे ते कुठं आहे तर चहा करायला लावला तर बाबानं. तर मी खालीच ठेवून दिले. तुला अक्कल नाही आहे काय? एवढा मोठा बेसिंग आहे तिथं. आता जागा नव्हती तर बेसिंगमध्ये टाका लागत होते भांडे. हे असे खाली टाकून दिले गैराद्यासारखे. आता म्हटलं त्याच्यातलं काही सांडलं गिंडलं असेल तर अजून पोचा लावा. एवढा मोठा किचनमध्ये. आणि आता म्हटलं त्या राधिकाची तब्येत आहे खराब. आपल्यालाच करावं लागते स्वयंपाक आता. घे बरं पटकीने आपण दोघी मिळून स्वयंपाक करून टाकू. पहिले ते भांडे गिंडे उचल आणि त्याच्यानंतर मग स्वयंपाकाला भिडू. काय हो हे गयाटा? निरे नाम इकडे टाकून दिला आणि तिकडे टाकून दिला सगळा. खाली पसरवून ठेवून दिले भांडे. काय बाई नुसती बोलतच राहतं मले. बोलाले आणि मी नाही करत आता स्वयंपाक गिंपाक. माझ्या जीवावर येऊन राहिलं. आताच तर मी चहा केला. अजून मला स्वयंपाक करायला लावतं काय तू? मी नाही करत. तू नाही करन तर कोण करन मग? मायाकून एवढं काम होते का आता ह्या वयात? आणि तिकडे म्हटलं ते बाबा बोंबलून राहिले. झाडझूड नाही केली म्हणते, दिवाबत्ती नाही केली देवाजवळ, काहीच नाही केलं. मी जराशी हातपाय गीतपाय धुतो, देवाजवळ दिवा लावतो. आणि काय म्हणते तर झाडणं तर होत नाही मायाकून. मी कंबर काही वाकत नाही. तर म्हटलं जराशे भांडे गिंडे उचलून बेसिनमध्ये टाक आणि जराशी झाडझूड करून घे. आणि मग घे माझ्याजवळ इकडे. मी करू लागतो आणि तूही करू लाग. दोघी मिळून लवकर होऊन जाऊ. स्वयंपाक आपटून जाते आपला. आई काय हो आज म्हटलं राधिका वहिनी बिमार काय पडली त्या कटर लावून दिली आहे ना. बाबा तर करतेच हो कटर माया मागं. बाबाला तर चांगलीच नाही दिसत. मी चांगली नाही दिसत. माझा नवरा चांगला नाही दिसत. आणि म्हटलं आता तूही करून राहिली. जराशी आराम करायला आली तर तू आराम नाही करू देत मला. हे पाय रश्मी माझ्यासोबत काही भेजबाजी करू नको. काम लय आहे म्हटलं. जास्तीचं आता तू या ना मी पहिलेच गोष्टी ऐकून घेतल्या तुझ्या बाबाच्या. डोकं काही खराब करू नको. कशी साथ देऊन राहिली तू या तर साथ देऊ दे. घे आता घे बरं. ते भांडे गिंडे सगळे वरतं ठेव. आणि काय म्हणते तर तिकडची झाडझूड कर. त्यापर्यंत मी भाजीचं कापकूप करतो. पण भाजी कायची करू आता? कायची करू आता भाजी? काही विचारच येऊन राहिला. उशीर होऊन गेला आता. काय बाई बोललो बापा मला एवढा जीवावर येते. स्वयंपाक करायचा लय जीवावर येते म्हटलं. पण आता आली जीवावर आता करा तर लागणच.
असं कर ना आई, हां डाळ भाजी करून घे ना, डाळ भाजी करून घे आणि भात करून घे. हां डाळ भाजी भात खाऊन घेते सगळे, मच्छी खाऊन घेते. अव तर तुझ्या बाबाला पोळ्या पाहिजे ना, तुझ्या बाबाला पोळ्या पाहिजे, पियुषले पाहिजे. हां आणि तू इच्छा पाहुण्याला लागन नाही काय? हां करन तर खाईनच ना, एक एक पोळी दीड पोळी तर खाईनच. आणि नुसतं भात आणि ते डाळ भाजी करन तर ते बाबा अजून कटर कटर करन म्हटलं. एक तर नुसतं भात काही खात नाही ते. थांब पोळ्या तर टाकाच लागन. घे बरं ती इच्छा वर कर तू, पाय तुम्ही. हां तेवढी डाळ भाजी लावतो कुकरात आणि पाय तो पालकची भाजी आहे का तर फ्रीजमध्ये, नाही तर कायची असेल तर टाकून देतो, चाकत फाकतची असेल तर. त्या बाबाने भाजीपाला आणला होता ना मग, काय माहिती आणला होता का नाही आणला होता तर मी काय पाहतो, मॅगीने पाहिला फ्रीजमध्ये. पाय तूच पाय आणला का नाही आणला, कोणती भाजी आहे कोणती भाजी नाही. नाही तर कर वरण कर, तिखट वरण कर, नाही तर साधं वरण कर. भात करून घे आणि पोळा करून घे. हा मला जे करायचं आहे मी करतो. पहिले तुझे भांडे वर कर आणि तिकडची झाडझूड करून दे मला, आणि लवकर ये पीठही मळून दे. मी पोळ्या टाकतो मग. बरं आई करून देतो. विचार तर केला होता का मस्त म्हटलं माहेरी जाईन, हां आणि मस्त म्हटलं राणीसारखी राहीन. आणि आतापर्यंत राहिली म्हणा मी राणीसारखी. पण हे राधिका वहिनीनं मनातच आणलं ना दुखणं. जरासं 15 दिवसानंतर त्याची तब्येत खराब व्हायला पाहिजे होती. हां त्याच्यानंतर मी केलंच असतं जायची तयारी. पण आता काय माहिती आता हे आई माझ्यासोबत काय काय करते, तर आता आईसोबत जास्त बोलायला पुरत नाही. तसंच म्हटलं माया आहे ना, बाबा बोलून राहिले आईले, आहे नाही का आता आई जे म्हणते ते करावंच लागन. नाही तर बस फजितीच असते मैवाली. पहिले भांडे ठेवून देतो उचलून. आई ठेवले भांडे, ठेवले सगळेचे सगळे. ठेवले का भांडे? बरं झालं ठेवून दिले. पण ते घासाचे आहे. हां पहिले जाय तू झाडझूड करून घे, तेव्हा बाबा चिल्लावून राहिले होते. मग अजून कटर कटर करून ते जाय तेवढे झाडझूड करून घे आणि तिकडून ये मग एवढे भांडे धुवून दे मला. मग आपण दोघी मिळून स्वयंपाक करू. हो आई. आपल्याला तर या किचनमधलं काही दिसतही नाही, कोणती वस्तू कुठं ठेवली आहे आणि कोणती वस्तू कुठं नाही. आता हे डाळ कुठं ठेवून दिली काय माहिती राधिकानं. आपल्याला यास नाही लागत ना किचनमध्ये. आता तर म्हटलं किती दिवस झाले ना किचनमध्ये पाय नाही ठेवला, कोणती गोष्ट काढली नाही, सगळं हातात देऊन देते ते. आणि कायले पाहा लागते इकडे तिकडे. पण पाहतो आता पाहा लागन ना. पण पहिले ते पिंट्याचे बाबा म्हणून राहिले होते तिच्यासाठी काहीतरी कर म्हणे. आता तिच्यासाठी काहीतरी चांगलं करतो, म्हणजे तिला चांगलं चांगलं खाऊ घातला तर लवकर चांगली होऊन जाईल. मग तिला पटाव पुटाव करतो, तिला म्हणून जाऊ नको म्हणून तू म्हणून. जाऊ नको म्हणून तू माहेरी म्हणून, इथंच राह म्हणून, मी तू करतो म्हणून सगळी सेवा म्हणून. तिला जरा असं गोड गोड बोललं ना तर थांबून जाते ते. तिच्यासाठी काही चांगलं बनवतो पहिले आणि मग स्वयंपाकाची तयारी करतो. आई अरे पिंट्या काय झालं? डॉक्टरांना काय म्हटलं रे राधिकाच्या विषयी? कशी आहे म्हणे तब्येत, म्हणे जास्त खराब आहे की तिची तब्येत? हो आई, तिला चांगलाच अशक्तपणा आला. तिच्याकडून उठ नाही कुठं होऊन राहिलं आणि सकाळपासून तिच्या पोटात काहीच नाही आहे. बाबानं म्हटलं ना म्हणते तुले काहीतरी तिच्यासाठी बनव म्हणून. तर बनवलं काय त्या? दे ना, मी घेऊन जातो ना. पहा आजकालचे लेकरं कशी वरवर करते म्हटलं बायकाईची. आणि एक आपला जमाना होता, माणसं पलटूनही नाही पाय म्हटलं. बिमार पड का तिकडे मरून जाय. काही फिकर नव्हती म्हटलं माणसाईले आपली. आणि आजकालचे पोरं बाप्पा बायकाई समोर नाचते. आई सांग ना काय बनवलं तर त्या? अरे बनवूनच राहिली. आता मी विचारच करून राहिली होती तिच्यासाठी काय करू म्हटलं. यकमन करून राहिलं, मस्त मुगाच्या डाळीची खिचडी बनवतो म्हटलं तूप टाकून, जराशी पतली वाटीभर तांदळाची. आणि काय म्हणते तर आपले स्वयंपाक करायचा आहे मग सगळीसाठी. आता जरा रश्मीले म्हटलं झाडझूड करून घे म्हटलं, आणि ये म्हटलं मग स्वयंपाकाला मदत करायला. आणि मला इथं सुचतही नाही ना रे कोणती वस्तू कुठं ठेवली आणि कुठं नाही. तर किती वेळची पाहून राहिली तर डाळच नाही दिसून राहिली, कोणत्या भरणीत आहे आणि कोणत्या भरणीत नाही. आता कसं थ्या होत्या थ्याच करे इथं, आपल्याला गरजच नाही पडली याची. आता काही लक्षात नाही येऊन राहिलं. अहो आई, इथे काय होय? हे पाय बरं, हे पाय आई, ह्या खाण्यातच आहे म्हटलं. डाळी आहे, मसाले आहे. इथून घे तू आणि पटकिनी करून घे. आता मी येत असतो ना कधी कधी किचनमध्ये, तर राधिका इथूनच घेते सगळं काही. मसाले किसाले इथंच तर ठेवले आहे, डाळ्या इथंच ठेवल्या, इथून घेऊन घे. आणि आई जराशी लवकर कर. तिला भूक लागली असून सकाळपासून तिच्या पोटात म्हटलं अन्नही नाही आहे. आता संध्याकाळच्या तिला गोळ्या घ्यायच्या आहे. जराशी लवकर करून दे तिले. हा लवकर करून देतो. याच्यासाठीच तर ठेवलं ना मला, तुमच्या बायकाची जी हुजुरी करासाठी. काय झालं आई, काही बोलली काय तू? नाही रे, काहीच तर नाही बोलली मी. करून देतो तर जाय तू, जाय तिच्याजवळ जाय, पाय लवकर बरी झाली पाहिजे ते. जाय जराशा एखाद्या भांड्यात पाणी घे आणि तिच्या डोक्यावर पट्ट्या गिट्ट्या ठेव, लवकर उतरते ताप. आणि सलाईन किती दिवस म्हटलं तर? डॉक्टरनं सलाईन किती दिवस सांगितली तिले? आता लागली होती ना म्हणते तिले. हो आई, तिले 3 दिवसासाठी सांगितल्या सलाईना घ्या लागते म्हणे, कोर्स असते म्हणे त्याचा. आता ती एकदम अशक्त झाली ना, तर 3 दिवसासाठी सांगितल्या. काय म्हणजे आता घेऊन चालला काय तू तिला तिच्या माहेरी? बरं झालं.
इथंच होते ना रे आराम. तुला तर मी पहिलेच म्हणून राहिली होती मी करतो ना तिची देखभाल. रश्मी आहे, मी आहे. तू काय टेन्शन घेतो? आणि थांब मी तिच्यासाठी लवकर नाही काय मस्त नरम नरम खिचडी बनवतो, मस्त तूप टाकून, साजूक तूप टाकतो आणि मस्त बनवतो. तू काही काळजी नको करू. आता पाय मी तिला 2-3 दिवसातच म्हटलं कडक बनवून टाकतो. मस्त टाईट होऊन जाते म्हटलं ते. पाय तिची बिमारी पूर्णीची पुरी निघून जाते अंगातून. नाही नाही आई, काय लय फालतूस तुम्हाला त्रास तिचा. आणि म्हटलं ते बिमार सिमार राहीन तर मग तिचं पास लागते ना, हे दे ते दे, औषध दे, पाणी दे. काय लय काळजी करता तुम्ही. आता तुमच्या मागं तर घरचंही काम राहीन, सगळं काही राहीन. राहू दे नाही, मी सकाळी सोडूनच येतो ना तिले. सोडूनच येतो तिले तिच्या माहेरी. अरे अरे पण तू तर म्हणून राहिला का 2-3 दिवसाच्या सलाईन आहे म्हणून तिच्या. अरे हो ना, तर डॉक्टर सोबत बोललो मी. आता म्हटलं तिला सोडायचं आहे म्हटलं माहेरी, तर त्यानं नाही का एका फाईलमध्ये लिहून दिलं सगळं काही. आता तिला जेव्हा नेऊन सोडन की नाही, तर तिथं जे डॉक्टर राहीन त्याच्यासोबत बोलून घेईन आणि दाखवून देईन तिले. मग जे तिची पुढची ट्रीटमेंट आहे ते तिथं होऊन जाईल. तिथेही चांगले दवाखाने आहे, चांगले डॉक्टर आहे, सगळं काही होऊन जाते तिथंही. आई तू एवढी काळजी नको करू बरं. आणि तू पटकीनी पहिले खिचडी बनवून दे, मी तिच्यासाठी नेतो. आणि लवकर बनव, पाहतो जाऊन तिला कसं वाटून राहिलं तर. हो जाय. एवढ्या प्रेमाने बोलून राहिली तरी त्याच्या मनात नाही येऊन राहिलं का आपली आई कसं करन म्हणून. आणि बहीण तर म्हणून आराम करायसाठी आली. पण म्हटलं त्याच्या मनावर नाही येऊन राहिली एकही गोष्ट. आणि मसा म्हणूनही राहिला, खोटा मोठाही नाही म्हणून राहिला का राहू देतो ना आई बायकोले माया. 2-3 दिवस राहिली असती बिमार आणि चांगली होऊन गेली असती. आता हे एवढं मोठं काम. आता रश्मीचा काही भरोसा आहे काय? रश्मी काय करू लागते काय? आता तर माया जीवावरच येऊन जाईल सगळंचं सगळं. मलाच करा लागन. आता कसं करू मी तर पहिलेच कंबरही दुखते आणि घुटणंही दुखते. मायाच भोवती येऊन गेली. आता तर असं वाटते फालतूच मी रश्मीचं कानावर घेतलं. नाही तर एवढं मोठं हे काही झालंच नसतं ना. आता इकडे काम पडलं, आता केव्हा ते झाडझूड करून आणि केव्हा नाही. आता म्हटलं दोघी मिळून स्वयंपाक करून घेऊ. तर आता पाहतो पहिले डाळ असं तर डाळ लावतो कुकरमध्ये आणि मग त्याच्यानंतर पाहतो समोर काय करायला लागते. तर भल्ला विचारायला आता मला तर. राधिका आता कसं वाटून राहिलं? तापीची गोळी घेतली ना त्या, झालं का ताप कमी? हो पिऊची, आता थोडं बरं वाटून राहिलं. आता हळूहळू तापही कमी होऊन राहिला. अरे कर ना, आराम कर तू. काही टेन्शन नको घेऊ बरं, काहीच टेन्शन नको घेऊ. आणि म्हटलं आई करून राहिली स्वयंपाक, आई आणि रश्मी, घरचे काही टेन्शन नको घेऊ, फक्त आराम कर तू. हो पिऊची. हे पाय राधिका, आता म्हटलं तुझी तब्येत काही बरोबर आहे नाही. मी तुला इतक्या दिवसाचं म्हणून राहिलो होतो का तुला माहेरी सोडून येतो, तर तू नाही 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 म्हणून राहिली होती. तुझ्या आईचा फोन आला होता, म्हटलं म्हणे कशी काय तब्येत आहे. म्हणे मी सांगितलं, म्हटलं थोडीशी तब्येत काही बरोबर नाही आहे, म्हटलं मी घेऊन येऊन राहिलो म्हटलं तिला उद्या. तर तू आई हो म्हटलं, हो म्हणे घेऊन या म्हणे. आणि तू आई म्हटलं उद्या कामावर काही जाईन नाही, तू येऊन राहिली तर घरीच राहील. तर सकाळी तयारी करायची आहे म्हटलं आपल्याला, आणि मी तुला सकाळी सोडून देईन. अहो पण पिऊची घरचं कसं हो? घरचं कोण करन? मामाजीला नाश्त्याला द्यायला लागते सकाळी, सगळ्याचं जेवण आहे, घर कोण सांभाळन? तू त्याची काळजी नको करू. आईनं म्हटलं मला मी सांभाळतो, तू म्हणे सगळं काही म्हणे. तू घरदाराचं काही टेन्शन घेऊ नको, आणि बाबाचं तर बिलकुलही नको घेऊ. मला माहिती आहे बाबा तू याला जीव आहे म्हणून. बाबाचं टेन्शन नको घेऊ. करते आई आहे आणि रश्मी आहे, करून त्या. आता फक्त तू स्वतःला म्हटलं आवर, स्वतःची काळजी घे. बाकी काही करचं तिकडचं ध्यानात नको आणू. आराम कर तू. मी पाहतो मी आईनं खिचडी बनवली काय तू तुझ्यासाठी. अरे आई आली का तू? अरे हो आली ना मी. हे घे बरं, गरम गरम आहे म्हटलं. पाय माझा हात गरम होऊन गेला. घे बरं हातातून लवकर खिचडीचं हे कटोरं. हे पाय राधिका, आईनं म्हटलं गरम गरम खिचडी आणली तुझ्यासाठी, घे बरं, खाऊन घे बरं लवकर. आता कसं वाटून राहिलं बाई तुले? बरं वाटून राहिलं काय की खिचडी काय? खिचडी काशी ना तर लवकर ताकद येईन म्हटलं अंगात. घे खाऊन घे जरासं. नाही माझं मन नाही करून राहिलं खायसाठी. अरे असं कसं मन नाही करून राहिलं? मनाचं हे करायला लागते काय? पोटाला भूक लागली असेल ना. चल मी चालून देतो तुला, तू काही काळजी नको करू बरं. हे घे खाऊन घे जरासं. बरं पिंट्या, मी जातो. स्वयंपाकाची तयारी करतो मी. हो आई जाय ना तू. असं चांगलं बनाचं नाटक करतो. मग पिंट्याने काय राधिकाला सोडणार नाही तिच्या माहेरी नेऊन. नाही तर जर सोडून देईन ना तर मग आमचे वाखे होईन म्हटलं. ते रश्मी काही करू लागत नाही, काही कामाला हात लावत नाही. ते माझ्या जीवाचे एले होईल. आता अशीच राहतो, सगळं काही आणून देतो. त्याच्या डोळ्यात पडलेली मग इज्जत अजून आणतो. नाही तर बस चांगली वरवर करतो राधिकाची त्याच्या समोर. मग तो सोडतच नाही तिला नेऊन तिच्या माहेरी, हाय नाही काय? तर पहा मंडळी, असा होता आजचा व्हिडिओ. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आम्हाला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि चॅनलवर जे कोणी नवीन असेल ते प्लीज 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 सबस्क्राईब करा. आणि देवाजवळ प्रार्थना करा तुमची राधिका लवकर बरी झाली पाहिजे. भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये.